पवित्र कालावधी 3 महिन्यासाठी आरंभ झाला। जगातले सारे भिक्खू वर्षावासामध्ये आपला आपला अधिष्ठान घेऊन विहारामध्ये संपूर्ण प्रतिज्ञाबद्ध होऊन आपल्या कर्माला लागलेले आहेत। काही भिक्खू संघामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये प्राप्तिमोक्षाचा पाठ करून आपली झालेली चूक किंवा झालेला अपराध हा दुरुस्त करून आपल्या शिराला निष्कलंक निर्मळ करून ते आपल्या भगवंताच्या प्राप्तिमोक्षामध्ये भिक्खू नियमामध्ये पूर्ण अधिष्ठित झालेले आहेत, स्थितप्रज्ञ झालेले आहेत। बुद्ध धर्म हा परिपूर्ण निर्मळ आहे, परिपूर्ण सत्याने शांतीने भरलेला आहे। या बुद्ध धम्मामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक ही भगवान बुद्धाची वाणी सांगणारे महान पवित्र ग्रंथ आहेत। हे ग्रंथ सर्व पालीमध्ये आहेत। हे ग्रंथ काही लेखकाने लिहिलेले नाहीत किंवा विद्वानांनी लिहिलेले नाहीत, किंवा हे ग्रंथ 154 प्रकारचे ग्रंथ आहेत। हे सर्व अरहंतांनी आपल्या मुखातून भगवान बुद्धाची वाणी राजगृहातील सप्तपर्णी गुफेमध्ये 500 अरहंताच्या प्रथम धम्मसंगीतीमध्ये प्रगट केलेली आहे। ज्यांनी भगवंताची वाणी ऐकली होती, ज्यांनी भगवंताचं सानिध्य दीर्घकाळपर्यंत ऐकलं होतं, अशा अरहंत भिक्खूंनी संपूर्ण त्रिपिटक संगायन केलेला आहे। आणि तो 1 किंवा 2 दिवसामध्ये झाला नाही, तर तो निरंतर 3 महिन्यापर्यंत संगायन झालेला आहे। आणि त्यामध्ये पूर्ण त्रिपिटक हा शुद्ध रूपामध्ये कोणताही डुप्लिकेट विचार त्यामध्ये नाही। अरहंत लोक किंवा अरहंत भिक्खू संघ डुप्लिकेट किंवा कृत्रिम कसं काय सांगतील, भेसळ करणारं कसं काय सांगतील? अरहंताच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारे कुणाबद्दल हाव, आसक्ती किंवा लोभ नसतो। ज्याचा लोभ कुणाबद्दल नसतो, ज्याची आसक्ती कुणाबद्दल नसते, ज्याची कोणतीही तृष्णा कोणाबद्दल अडकलेली नसते किंवा गुंतलेली नसते, त्याचं तो प्रतिपादन करताना तथागताच्या सम्यक संबोधीच्या वाणीलाच तो सांगणार आहे। जशी ती वाणी त्यांनी ऐकली, पठन केली, पाठांतर केली, मुखोद्गत केली, तशीच वाणी त्यांनी सांगलेली आहे। आज धम्मदेशनेमध्ये आपल्याला मी अभिधम्माचे महत्त्वपूर्ण विचार सांगत आहे। अभिधम्माचं एक बुद्ध वचन आहे, तथावुताभिधम्म